करूया आजच्या मुंबई ईस्ट वेस्टला। ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशात वाहतुकीचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामधून मुंबईच्या दिशेने येताना नोकरदारांच्या प्रवासाचा वेग हा येत्या काही वर्षात कसा वाढणार आहे याबाबतची सविस्तर माहिती दिली। आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर मुलाखत आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात संपन्न झाली। ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्र्यांना विविध नागरी मुद्द्यांवर बोलतं केलं। मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास प्रकल्प आणि वाहतुकीच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत अगदी सविस्तर भाष्य केलं। तुम्हाला माहिती आहे, ठाण्यापासून बोरीवलीपर्यंत आपण एक ट्विन टनेल तयार करतो। 23 किलोमीटरचा जो काही हा रस्ता आहे आता, ज्याच्यात 2 तास लागतात, आता एक ट्विन टनेलमुळे तो जवळपास 13 किलोमीटरचा होणार आहे आणि 15 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत। आणि आपण त्या ठिकाणी बोरीवलीवरनं म्हणजे त्याच्याजवळून गोरेगाव पर्यंत आपण एक पॅरलल अशा प्रकारचा त्या ठिकाणी म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल रोड एक तयार करतो। त्यामुळे त्या पॅरलल रोडमुळे तो डीपी रोड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ठाण्याहून गोरेगावला पोहोचायलाही फार कमी वेळ लागेल। कोलशेत जे आहे त्या ठिकाणी जे म्हणजे हे वाला दिवा नाही, दुसरं दिवा जे आहे तिथलं छोटं, त्या ठिकाणी आपण 5 जेटीज तयार करतो। या 5 जेटीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था आपण करणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर वसईपासनं कोलशेतपर्यंत, त्यानंतर कल्याणपासनं कोलशेतपर्यंत आणि तिथनं आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण वॉटर टॅक्सी चालू करणार आहोत। नवी मुंबईच्या एअरपोर्टपासनं आपण थेट नरिमन पॉईंटपर्यंत वॉटर टॅक्सी तयार करणार आहोत। असे 21 आपण वेगवेगळे केंद्र तयार केलेले आहेत। त्याचा संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे, त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। ठाणे कोस्टल रोडचा जो पहिला जो काही भाग आहे, ज्या भागामध्ये आपण खारेगावपासून त्या ठिकाणी नाक्यापासून तो गायमुखपर्यंत जो नेणार आहोत, याचं जवळपास 94% आता लँड ॲक्विजिशन झालं, याचं काम आपण सुरू करणार आहोत। यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होणार आहे की आज आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय आहे, तर सगळा गुजरातचा जो काही वाहतूक आहे ही जी JNPTला चाललेली आहे ही सगळी ठाणे शहरातनं चाललेली आहे। त्यामुळे आपण जर हा कोस्टल रोड केला तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला डायव्हर्ट त्याच्यावरनं करता येईल। त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि हे सगळं कंजेशन त्या ठिकाणी संपेल। या सबर्बन रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले, त्याची आपण हाईटही वाढवली, त्याची लेंथही वाढवली, स्टेशन्स चांगले केले, एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले, स्वच्छता आपण केली। पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे, पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का? त्यामुळे आता त्याचंही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे। आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो, या पूर्ण एअर कंडिशन्ड आपण करतो। वा वा। आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये, पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन्ड लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत। त्यामुळे कम्युटेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय। मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो केली आणि 14 नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला त्यावेळी आपण 5 वर्षामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं, त्याचं काम सुरू केलं। नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगित्या आल्या होत्या, पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आम्ही वेगानं ते काम चालू केलं। आज जवळपास 200 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे। दरवर्षी 50 किलोमीटर आम्ही करणार आहोत। हे 475 किलोमीटरपैकी जवळपास 400 किलोमीटर हे 2028च्या शेवटी किंवा 2029 पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2030 पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू। हे